झी 24 तास एक पाऊल पुढे। बुलेटिनची सुरुवात करणार आहोत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या जे छुपयुद्ध सुरू आहे त्या संदर्भातल्या बातमीने। सत्तेत भागीदार असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी नवी खेळी खेळली जाते। एलबीटी, म्हाडा, दुष्काळाचा आढावा आणि उपाययोजना, महामंडळ अध्यक्ष आणि सदस्य नियुक्ती तसंच जिल्हास्तरीय समित्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सध्या काँग्रेसला टार्गेट करते। या सगळ्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांकडे केली। विशेष म्हणजे आघाडी सरकारमध्ये एकत्र असलेल्या राष्ट्रवादीला या सर्व मुद्द्यांवर मंत्रिमंडळ बैठक आणि इतर माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणं शक्य असताना अशा प्रकारे मागणी करून मुख्यमंत्र्यांवर आणि काँग्रेसवर दबाव टाकण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना एक पत्राद्वारे समन्वय समितीची बैठक तात्काळ बोलवण्याबाबत विनंती पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि व्यापारी वर्गाची जी मागणी आहे त्या बाबतीत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी तो मुद्दा प्रामुख्याने घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर म्हाडातर्फे बांधण्यात आलेले जे घरं आहे त्यांच्या किमतीबाबत चर्चा करण्यासाठी मुद्दा उपस्थित करण्यासाठी तो मुद्दा त्याच्यात ठेवण्यात आलेला आहे। दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणे, आणखीन काय उपाययोजना करता येते काय त्या बाबतीत चर्चा करणे हा विषय पण त्याच्यात प्रामुख्याने घेण्यात आलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।